नावाला लोकशाही राहील आणि पाहिजे तसे निर्णय हे लोक घेऊ शकतील, म्हणून या बाबतीत युवा पिढीनं अत्यंत जागरूक झालं पाहिजे. जुन्या माणसांच्या मागण्याही कमी होत्या, गरजाही कमी होत्या, पण आता नवीन पिढीला स्वतःचं भवितव्य घडवायचं असेल तर त्यांनी जागरूक राहून डोळ्यात तेल घालून राजकारण केलं पाहिजे. ज्या पद्धतीमध्ये सोलापूरच्या गावामध्ये मतदानाची चर्चा झाली, आपल्या इथे 25-30 गावं माझ्याकडे आले होते की आपण सुरू करा, आपण 25-30 गावात हे मतदान घेऊ. पण मी मुद्दाम टाळलं कारण याच्यातून काहीही निष्पन्न होणार नव्हतं. मग गुन्हाकारण गावाची एनर्जी वाया घालवायची. छोटी छोटी तर 600-700 मताची गावं अशी होती की वाडे वाईज घर वाईज याद्या करून आणल्या होत्या त्यांनी की आपणाला एवढं पडायला पाहिजे, 150 मत आपणाला आगाऊ पडायला पाहिजे, कोणत्या गावात 200 मत आगाऊ पडायला पाहिजे असं म्हणत होते. पण मी मुद्दाम त्यात फार वाढ होऊ दिली नाही. जे झालंय निकाल, प्रमाणपत्र मिळालंय, त्यात आता आपण झालं ते असत्य जरी असलं तरी मानून घ्यावं. मी नशीबवान ते झुंजणारे कार्यकर्ते मला मिळाले. रेल्वेने 2 जोडपे प्रवास करत होते. एक अडाणी शेतकरी त्याची बायको होती आणि एक शिकलेला सधन माणूस आणि त्याची बायको होती. रेल्वेमध्ये गुंडागर्दी थोडी सुरू झाली. त्या दोन्ही स्त्रियावर अतिप्रसंग करण्याचा काही लोक प्रयत्न करत होते. शेतकऱ्यानं शेवटपर्यंत झुंज दिली, त्याने दरवाजातून बाहेर टाकलं आणि हा जो थोडासा बरा माणूस होता, हा हे सगळं घडत असताना कोपऱ्यात जाऊन उभा राहिला. जे व्हायचं ते घडलं. रेल्वे स्टेशन आल्यानंतर तो पुन्हा आपल्या पत्नीजवळ आला आणि पत्नीला म्हणाला की चल आपण पोलिसात तक्रार करू. त्याची पत्नी त्याला म्हणाली की मी पोलिसातही येणार नाही, तुझ्या बरोबरही येणार नाही, तू झुंजलाच नाहीस. तू झुंजला असतास तर मी तुझ्या नावानं वैधव्य घालवलं असतं, पूर्ण आयुष्य वैधव्यामध्ये घालवलं असतं. मला असा नवरा नको. मी अत्यंत नशीबवान आहे की माझ्याबरोबर झुंजणारे कार्यकर्ते, भविष्यात सुद्धा कोणीही निराश न होता अत्यंत जबाबदारीनं आपण लढू. या निवडणुका ज्यांची चर्चा झाली, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, तिथं तुम्हाला ईव्हीएम मशीनचा संबंध येत नाही. ईव्हीएम मशीनचा 1-2 वेळाच वापर करत असतात. एकदा हरियाणात झाला आणि एकदा प्रयोग महाराष्ट्रात झाला, बाकीच्या छोट्या राज्यात झाला नाही. चला रडीचा डाव जिंकू द्या, पण लोकांच्या मनातला आमदार म्हणून आणि लोकांच्या मनातला मुख्यमंत्री म्हणून जे झाले त्यांना स्वीकृती नाही. 14ला किती मोठी मोदीची लाट होती, त्यावेळी 105 येतात आणि आता सगळी वाट लावून 132 येतात. यातूनच काय चित्र समजायचं ते आपण समजून घेतलं पाहिजे. पण झाले, खचता येणार नाही. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हा लढा तुम्हाला आम्हाला युवकांना सोबत घेऊन पुढे हा लढावा लागणार आहे. हाफिजभाई म्हणाले त्याप्रमाणे, डॉक्टर म्हणाले त्याप्रमाणे, सुनीलराव म्हणाले त्याप्रमाणे रणनीती कशी ठेवायची ही प्रमुख नेत्याबरोबर बोलून आपण पुढे ठरवू. पण कुठेही न खचता, आणि मी सोबत आहे. काहीला जरी वाटत असलं वय झालं म्हणून, पण मागच्या निवडणुकीत तरुणापेक्षा मी जास्त फिरलो हे तुम्ही सगळ्यांनी पाहिले. लोकशाहीची जी पद्धत असते, आपण 5 प्रचार सभा घेतल्या, गावागावा आणि शहरामध्ये मिळून जवळजवळ 300 बैठका, सभा, भाषणं केली. ही लोकशाहीची पद्धत निवडणूक लढवण्याची असते. काहीही एकही सभा न घेता, कुठेही प्रचार बैठका, कार्यकर्त्याच्या बैठका न घेता सुद्धा निवडणूक जर जिंकली असेल, त्याला निश्चितच ती निवडणूक अवैध मार्गाने जिंकलेली निवडणूक आहे.
आणि ज्याचं त्याचं मन ज्याला त्याला साक्षी देत असते, की आम्ही मतदान संपल्यानंतर मी, हाफिजभाई, सगळेच कार्यकर्ते तिन्ही पक्षाचे आम्ही शेवटपर्यंत काउंटिंगला होतो. मतदान संपल्यानंतर आम्ही परत जायला निघालो. गाड्या 1 किलोमीटर पर्यंत गाड्या लांब उभ्या केल्या होत्या. जो निवडून येण्याचा आनंद मागच्या 5 वर्षापूर्वी तिथं रस्त्यावर होता, तो आनंद मला अजिबात दिसला नाही. 1000-1500 कार्यकर्ते फक्त रस्त्यावर होते. यातून त्यांनाही कळतंय आणि आपणालाही काय कळायचं ते कळतंय. फार लांबल्याचं बोलत नाही, खूप वेळ झालाय. मी सगळ्या कार्यकर्त्यांचे पुन्हा एकदा खरं म्हणजे आभार मानले की नातं संपतंय. मुनीर पाटलाला वेळ वाटले किंवा मी कुठे काय काही जाहीर करायला आभार मानायला बोलवलं काय, अजिबात नाही. मी कार्यकर्त्यातून तयार झालेला, तुमच्या समोरचा शेतकरी नेता, कार्यकर्त्यातून तयार झालेला नेता आहे. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सगळ्यासाठी मी काम करत राहणार आहे, साथ देणार आहे. कोणीही घाबरू नये आणि हारू तर अजिबात नाही. इंग्रजी म्हण आहे की आत्मविश्वास गमावला तर सगळंच गमावलं जातं. बाकी पैसे जाऊ द्या, तुम्ही थोडीशी तब्येत खराब होऊ द्या, पण आत्मविश्वास माणसानं नाही हारला पाहिजे. मी कधीही आत्मविश्वास न हारणारा माणूस आहे. मला माझ्या स्वतःवर आणि तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. आपण पुन्हा एकदा आणखी कधी उद्याच्याच येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये